श्रीराम जय जय राम. परमार्थ सोपा आहे, पण विद्वान तो अवघड करून सांगतात. असे पहा, एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळते असं नाही, तो असमाधानातच असतो. एक वैश्वदेव केला असता समाधान पावलो असे काही त्या शास्त्री बुवाला वाटत नाही. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचं कारण काय? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने. कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लावत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, देवापाशी काही न्याय नाही, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारले, असे झाले तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले. मी मग त्याला विचारले, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसे आवडत नाही, लोक नावे ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. एखाद्या गावाला जाण्याचे ठरवून त्या गावाच्या गाडीत आपण बसलो. एक एक स्टेशन मागे पडू लागले की आपल्याला समाधान वाटते, कारण गाव जवळ आले. हे का खरे समाधान म्हणायचे? सांसारिक सुखोपभोग घेताना असले समाधान आपल्याला मिळते, कारण आपले ध्येय लौकिक मिळवण्यापुरतेच मर्यादित असते. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर त्या सर्वांची काय किंमत? तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ हा अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ 3 पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत. दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याप्रमाणे पुढे आचरण. आणि तिसरी, भगवंताचे नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे. श्रीराम. जरी राम नाम प्रेमाने घेशील, तरी समाधान पावशील. लौकिकाची नको आस, नको माया मोह फास. नाम जपे पैल तीर, सहज गाठशील. तरी समाधान पावशील. भले बुरे जाणून घेई, संत चरणी ठेवी डोई. नामदीप घेऊनी हाती, थेट पोचशील. तरी समाधान पावशील. नाम देत संत संग, नामी रंगला श्रीरंग. आचरणी तत्व येता, उजळणार शील. तरी समाधान पावशील. श्रीराम.